वर्ध्यामध्ये नगर परिषदेच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर प्रचाराला जोर. उमेदवार विविध प्लॅटफॉर्म्सवरनं मतदारांपर्यंत पोहोचण्याचा करतायत प्रयत्न. टीईटी विरोधात 5 डिसेंबरला कोल्हापूरमधील शाळा बंद राहणार. संच मान्यता आदेश 2024च्या रद्दच्या मागणीसाठी मोर्चाचं आयोजन. ओव्हरलोडेड डीपीमुळे शेतकऱ्यांचं रब्बीचं पीक धोक्यात. अमरावतीच्या 15 गावातल्या शेतकऱ्यांनी तिवसा इथल्या उपकार्यकारी अभियंत्यांना दिलं निवेदन. जुन्या डीपी शेजारी नवीन डीपी बसवण्याची केली मागणी. पुण्यातल्या राजगुरुनगरमध्ये भाजपच्या अडचणी वाढण्याची चिन्ह. नगराध्यक्षपदाचे उमेदवार शिवाजी मांदळेंसह समर्थकांवर गुन्हा दाखल. मांदळे आणि समर्थकांवर मारहाणीचा गुन्हा दाखल. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात. उभ्या असलेल्या कारला दुसऱ्या कारची जोरदार धडक. 2 जण जखमी. वर्ध्यामध्ये अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई. 12 चक्का टिपर रेतीसह 25,70,000चा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त. यवतमाळच्या वडकीतनं जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे. खड्ड्यांमुळे मार्गावर अपघातांचं प्रमाण वाढलं. खड्ड्यांची डागडुजी करण्याची नागरिकांची मागणी. पुण्यातल्या विमाननगर परिसरात कोयत्यानं तोडफोड करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. आरोपींना अटक करत पोलिसांनी त्यांची धिंड काढली. दोन एलईडी नौकांवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची कारवाई. गोव्यातल्या नौका जप्त करत सर्जेकोट बंदरात ठेवल्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.